मित्रांनो, ज्ञानाचा गर्व असावा की खऱ्या ज्ञानाची ओळख. वेदांचे खरे तत्व कशात आहे? शब्दांमध्ये की अनुभूतीमध्ये? मागील अध्यायात आपण पाहिलं होतं की गर्वाने भरलेल्या अज्ञानी ब्राह्मणांचा सामना श्री गुरु नरसिंह सरस्वतींशी झाला होता. आणि या अध्यायात उलगडणार आहे एक अद्भुत प्रसंग, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत वेदांवरील उत्स्फूर्त वादविवाद, ज्ञान विरुद्ध अहंकार आणि खऱ्या ब्रह्मज्ञानाची परीक्षा. चला तर मग या दिव्य अध्यायाच्या भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले. पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करत होते. ते 100 वर्ष जगले व त्यांनी ब्रह्मचर्य आचरले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यावेळी त्यांना अल्पसे वेदज्ञान मिळाले. पण त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे? तेव्हा भारद्वाज म्हणाला, मला तुमच्या कृपेने संपूर्ण वेदांचे अध्ययन करायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही, मलाही वेद अगम्य आहे. देवाने ऋषींना 3 वेद दाखवले. ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यांसारखा त्यांचा प्रकाश होता. हे पाहून ऋषींना मग भय वाटले व ते म्हणाले, देवा, अशक्य आहे. या वेदांचा आरंभ आणि शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुमच्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे. या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. वेदांचा लोप झाला. ते पृथ्वीवर गुप्त झाले व कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनापुढे वेद पठण करू लागले. त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले. वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत. वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते. विष्णू स्वतःच ब्राह्मणाची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे. पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले आणि ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता, लोकात चर्चा व वादविवाद करता आणि त्या वेदांचे अनंत भेद आहेत हे तुम्हाला माहीत नाहीत. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता, जयपत्र दाखविता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता. आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. असे अहंकारी ब्राह्मण, त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री गुरूंनी सांगूनही कळेना. या पुढील कथाभाग आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. गुरुचरित्रातील 26व्या अध्यायाचा भावार्थ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, वेदांचा खरा अर्थ शब्दात नाही तर तो अनुभवात आणि आत्मज्ञानात आहे, हे श्री गुरूंनी दाखवून दिलं. पण ही कथा इथे संपत नाही, तर पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत अहंकारी आणि अज्ञानी ब्राह्मणांना श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी कसा साक्षात्कार घडवला. हा एक थरारक आणि अद्भुत प्रसंग आहे. तो पाहायला चुकवू नका. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.